आता कोकण पादाक्रांत करणार असा एल्गार उद्धव ठाकरेंनी दिलेला आहे। एकीकडे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला लागलेली गळती थांबताना दिसत नाहीये अशी चर्चा असतानाच दुसरीकडे रत्नागिरीतील काँग्रेस नेते सहदेव बेटकर यांनी ठाकरेंच्या पक्षामध्ये प्रवेश केलाय। यावेळेला बोलताना उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल सत्ताधाऱ्यांवरती केलाय। तर शिवसेनेला अनेक लोक गेले आणि मोठे झाले, पण त्यांना मोठं करणारे शिवसैनिक माझ्यासोबत असल्याचं ते म्हणाले। दरम्यान कोकण पुन्हा एकदा पादाक्रांत करणार असं म्हणत कोकण दौऱ्याची त्यांनी घोषणा केलेली आहे। यासोबतच पुन्हा एकदा एसनशी असा उल्लेख करत उपमुख्यमंत्री शिंदेंवरती त्यांनी टीका केली आहे। कोकणावर एक पाऊल टाका, नुसते एकच नाही पाऊल टाकणार तर कोकण परत पादाक्रांत करणार बघू पण याच्यामध्ये। कारण काही वेळेला असं होतं, हा जो काही निवडणुकीचा निकाल लागला खरं म्हणजे लोकसभा काय किंवा विधानसभा काय, हा कोकणातला निकाल आपल्याला सर्वांनाच अनपेक्षित होता। कसा कोणी विजय मिळवला, काय केलं, या सगळ्या गोष्टी आता सुरस कथा या बाहेर यायला लागलेल्या आहेत। दिलेल्या शब्दाला जागणारा एकच पक्ष तो म्हणजे शिवसेना, आणि शिवसेना एकच आहे। दुसरे ते कोण आहेत? एसनशी ते लोकच म्हणतात एसनशी। ही सगळी लोक त्यांना काय शेंडा नाही, बुडका नाही, नुसतं कशाला तरी स्वतःच्या लाभापायी लोभापायी ही केलेली माणसं आहेत। महाभारतातली 3 प्रमुख पात्र इथे उपस्थित आहेत। उद्धवा म्हणजे श्रीकृष्ण, संजय आहे आणि सहदेव हे फार महत्वाचं पात्र होतं। धर्मराजाचा अत्यंत जवळचा जर कोण असेल तर तो सहदेव होता। आता तो श्रीकृष्णाच्या जवळ आहे। दरम्यान खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदेंवरती निशाणा साधलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्यावरती त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले। शिंदेंनी सरकारशी पैशांची लूट केल्याचा आरोप करत या प्रकरणी शिंदेंची चौकशी व्हावी अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे। एकनाथ शिंदे यांनी हे खातं, नगरविकास खातं असेल किंवा काय, कशा प्रकारे लुटलेलं आहे आणि कशी लूट केली सरकारी पैशाची, आणि मालक लूट करतोय म्हणून अधिकारी लुटायला लागले, हे स्पष्ट दिसत आहे। या सगळ्यांच्या चौकशा व्हायला पाहिजे। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझांविरोधात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे। वकील निलेश ओझांनी विद्यमान न्यायमूर्तींबाबत गंभीर आरोप केलेले होते। मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडते आणि सुनावणी आधीच टिप्पणी करणं अयोग्य असल्याचं कोर्टाने वकील ओझांना फटकारलेलं आहे। वकील निलेश ओझांनी न्यायमूर्तींबाबत काही आरोप केले होते। मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडते। कोर्टाने वकील निलेश ओझांना फटकारलेला आहे। आज मुंबई उच्च न्यायालयाच्या 5 जज बेंचने एक कंटेंप्टची नोटीस काढली आहे की जे मी मागच्या वेळेस पत्रकार परिषदेमध्ये जस्टिस रोहिते मोतेडरे यांच्यावर जे आरोप केले होते, तर कोर्टाचं असं म्हणणं आहे की ते आरोप मी बाहेर न करता त्याच जजच्या समोर जेव्हा त्या जजला केसमधून माघार घेण्याची विनंती करायचं जेव्हा होतं तेव्हा करायला हवे होते। हे जे मुंबई उच्च न्यायालयाचे जे आदेश आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पीठाचे जे आदेश आहे सुब्रमण्यम स्वामी वर्सेस अरुण शौरीचे त्याच्या अगेन्स्ट आहे। तर हे आदेश परत घेण्याकरिता रिकॉल ऑफ द ऑर्डर आणि नोटीस डिस्चार्ज करण्याकरिता आम्ही न्यायालयात अर्ज लावणार आहोत आणि त्यावेळेस उपलब्ध इतर पुरावे आणि इतर केसला वगैरे न्यायालयात देण्यात येईल। पिंपरीमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। पिंपरीच्या थेरगाव इकडे स्पंदन बाल आश्रम शाळेतील पडदे काढत असताना शिडीवरून घसरल्यामुळे 12 वर्षीय शालेय विद्यार्थ्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले। प्रथमेश शशिकांत कदम असं जखमी असलेल्या या विद्यार्थ्याचं नाव आहे। शाळेतील सफाई कर्मचाऱ्यांनी त्याला पडदे काढायला सांगितल्यामुळे ही घटना घडलेली आहे। या प्रकरणी त्याच्या शिक्षिका यांनी देखील काळजी न घेतल्यामुळे त्याच्यावरती आणि सफाई कर्मचारी गणेश तांबे यांच्यावरती काळेवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर इकडे सोलापुरात शाळेच्या बसमधून पडल्यामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे। अनुराग तिपण्णा राठोड असं 13 वर्षीय मुलाचं नाव आहे।
अनुराग राठोड हा शाळेतून येत असताना बसमधून खाली पडला. त्यानंतर तो शाळेच्या बस खाली आल्यानंतर डोक्यावरून बस गेल्यामुळे अनुरागचा जागीच मृत्यू झालेला आहे. बसमध्ये विद्यार्थी असताना दरवाजा बंद करणं गरजेचं असताना देखील गाडीतील वाहकाने काळजी घेतली नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय. या प्रकरणी बस चालक, वाहक आणि शाळा प्रशासनावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी शिंदे गटाची आहे. शाळेच्या हलगर्जीपणामुळे शाळेची जी व्हॅन आहे ही शाळेच्या व्हॅनामधून मुलगा पडून आणि त्याच व्हॅनखाली येतोय. हे सगळं जे प्रशासन आहे, शाळा प्रशासन, ड्रायव्हर, किन्नर या सगळ्याच्या हलगर्जीपणामुळे आज एक निष्पाप मुलाचा बळी गेलेला आहे. तरी सर्व बसवेश्वरनगर ग्रामस्थांच्या वतीनं त्या निष्पाप मुलाच्या परिवाराला न्याय मिळावा यासाठी सर्व बसवेश्वरनगर येथील ग्रामस्थांनी आज प्रेत ताब्यात न घेण्याचं आवाहन केलेलं आहे.